चिकूने आज खूप त्रास दिलाय. डे केअरमधील मावशी म्हणाल्या. का चिकू, आज असं का केलंस तू? तू का त्रास दिलास मावशींना? प्रीतीने आपल्या मुलाला उचललं आणि त्याचे पापे घेतले आणि त्याला घेऊन पुढे चालू लागली. तो आता 4 वर्षांचा झाला होता. चिकू शांत आणि उदास होता. शांतपणे तो आईच्या कुशीत चढला आणि इकडे तिकडे बघत राहिला. प्रीतीला मुलाची शांतता जाणवली. तिनं त्याच्या अंगाला स्पर्श करून पाहिलं. मग ती आपुलकेने म्हणाली, बेटा, आज तू तुझ्या आईवर प्रेम केलं नाहीस? मी नाही करणार. चिकू रागाने मान हलवत म्हणाला. का बेटा, तू आईवर रागावला आहेस? हो, पण का? प्रीतीने विचारलं आणि मग चिकूला खाली ठेवून भाजी विक्रेत्याकडून बटाट्याची किंमत विचारली आणि 1 किलो बटाटे पिशवीत ठेवले. अजून काही भाजी विकत घेऊन ती त्याचे बोट धरून हळूच घराकडे निघाली. आई, मला चॉकलेट हवंय, चिकू उत्साहाने म्हणाला. नाही बेटा, त्याच्यामुळे दात खराब होतात आणि खोकला येतो. मग मला बिस्किट दे. हो. प्रीतीने खारट काजू बिस्किटांचे पॅकेट घेतले आणि 2 चिकूच्या हातात दिले आणि उरलेली पिशवीत टाकली. प्रीती खूप थकली होती. तिला लवकरात लवकर घरी पोहोचून थोडा वेळ आराम करायचा होता. पंख्याच्या थंडगार वाऱ्यात डोळे बंद करून प्रीती जरा वेळ पडली आणि हृदयाचा आणि मनाचा थकवा दूर करत होती. तिला असं वाटलं होतं की कोणीतरी तिला चहाचा कप द्यावा आणि चहा पिऊन पुन्हा झोपावं. पण हे शक्य होणार नव्हतं. घरी पोहोचताच तिला सकाळी राहिलेल्या कामाला सुरुवात करावी लागली. नंतर उरलेलं काम करावं असा विचार करून ती पडली होती. चिकूने त्याचे मोजे आणि शूज काढले आणि तिच्या अंगावर जाऊन बसला. आई, ओ बाळा, उद्यापासून मी तिकडे जाणार नाही. कुठे बाळा? जिथं तुम्हाला रोज सोडतेस तिथं. दिवसभर मी तुझ्यासोबतच राहीन, असं म्हणत चिकू प्रीतीच्या गालाजवळ तोंड करून झोपला. मग मी ऑफिसला कशी जाऊ? प्रीती हसत म्हणाली. जाऊ नकोस, चिकू म्हणाला. मग माझी नोकरी जाणार नाही का? ते जाऊ दे, पण मी उद्या तिथं जाणार नाही. नको जाऊ, प्रीती चिडून म्हणाली. प्रॉमिस कर, चिकूला खात्री करायची होती. हो, बघूयात, असं म्हणत प्रीती भूतकाळात हरवली. प्रीतीला नोकरी करायची अजिबात इच्छा नव्हती. तिला घरीच राहायचं होतं आणि घरी राहून तिला नक्कीच काहीतरी आर्थिक फायदा होईल असं काम करायचं होतं. सुरुवातीला तिने अजयकडे ही इच्छा व्यक्त केली होती. हे ऐकून तो खूप खुश झाला आणि त्याने तिला लवकरच काहीतरी काम मिळवून देण्याचा प्रयत्न करेन असं वचन दिलं. चिकू फक्त 1.5 वर्षाचा होता तेव्हा एके दिवशी अजय आनंदाने डोलत आला आणि म्हणाला, आज मी खूप आनंदी आहे. काय झालं? प्रीतीने आश्चर्याने विचारलं. तुला नोकरी लागली आहे? काय? माझं तोंड उघडच राहिलं. पण एवढी घाई कशाला? हे काय बोलतोयस तू? नोकरी काय झाडावर लागते की काय? मनाला वाटेल तेव्हा तोडली. चांगली नोकरी सोडणं मूर्खपणाचं आहे, अजय स्वतःच्या आनंदात मग्न होऊन सांगत होता. त्यानं प्रीतीच्या निराश चेहऱ्याकडे पाहिलं नाही. पण अजय, मला आत्ताच नोकरी करायची नाहीये. चिकू अजून खूप लहान आहे. जरा विचार कर, मी त्याला घरी एकटी कोणासोबत सोडू? त्याची काळजी करू नकोस, अजय त्याच्याच आवाजात म्हणाला. मी का काळजी करू नये? चिकू मोठा होईपर्यंत मी घरीच राहणार. घरून एखादं काम मिळालं तर ते करायला हरकत नाही, पण त्याला असं एकटं सोडून कामाला जाणं मला बरोबर वाटत नाही. जोपर्यंत चिकू थोडा मोठा होत नाही तोपर्यंत मी त्याला सोडून बाहेर जायचा विचारही करू शकत नाही. काय वेड्यासारख्या गोष्टी बोलत आहेस? नाही अजय, तू काहीही म्हणशील, मी एकट्याला नाही ठेवू शकत. माझं ऐक, आजकाल बरीच डे केअर उघडली आहेत. तिथं नोकरदार महिला सकाळी मुलांना सोडतात आणि संध्याकाळी परत घेऊन जातात, अजय हसत म्हणाला. आणि आता दोघांनाही कमावणं काळाची गरज झाली आहे. जर असं नाही केलं तर आपण त्याला चांगलं भविष्य नाही देऊ शकत. नाही, मी माझ्या मुलाला अनोळखी लोकांच्या ताब्यात देणार नाही, प्रीती काळजीच्या स्वरात म्हणाले. चिकू तिथं एकटाच असेल? ऐक, तिथं स्त्रिया 3-4 महिन्यापर्यंत मुलांना सोडून जातात. त्यांचं मुलावर प्रेम नाही का? प्रीतीच्या समोरच्या खुर्चीवर बसलेला अजय तिला समजवण्याचा प्रयत्न करत होता. पण काय? अजय रागाने म्हणाला. प्रीती अजूनही गोंधळलेली होती. 1.5 वर्षाचा चिकू तिच्याशिवाय दिवसभर एकटा कसा राहील हा विचार करून ती काळजीत पडली. हे बघ, 4-5 दिवसात चिकू तिथल्या मुलांशी इतका जोडला जाईल की त्याला पुन्हा घरी यावंसं वाटणार नाही, अजय म्हणाला. पण प्रीतीचं मन संभ्रमात बुडून राहिलं. तिचं मन चिकूला पाळणाघरात ठेवण्यास तयार होत नव्हतं. चिकूला पूर्ण वेळ दिवस ती स्वतःपासून लांब ठेवण्यास तयार नव्हती. तिला जरा अस्वस्थच वाटत होतं. पण अजयच्या हट्टापुढे तिचं काही चाललं नाही. पहिल्या दिवशी जेव्हा प्रीती चिकूला पाळणाघरात सोडायला गेली तेव्हा तो इतका रडला की प्रीतीचे डोळे भरून आले. अजयने तिचा हात धरून तिला तिथं दूर नेलं.
दिवसभर ऑफिसमध्ये काम करावंसं वाटलं नाही. तिची सगळी कामं सोडून आपल्या मुलाकडे धावत जावं आणि त्याला आपल्या कुशीत घेऊन मिठी मारावी असं तिला वाटत होतं. प्रीतीला स्वतःला समजवायला कितीतरी वेळ लागला. चिकू लवकरच इतर मुलांसोबत सामील झाल्याचं पाहून सुरुवातीला तिला समाधान वाटलं. पण बरेच दिवस झाले तिच्या लक्षात येत होतं की जसजसा तो मोठा होत होता तसतसं काहीतरी त्याच्यात गंभीर दिसू लागलं होतं. ती जेव्हा कधी ऑफिसमधून परत यायची तेव्हा चिकू रस्त्याकडे डोळे लावून तिची वाट पाहत असे. कधी कधी आपल्या मुलाच्या डोळ्यातलं दुःख आणि उदासीनता पाहून ती घाबरायची. तेवढ्या दारावरची बेल वाजली तेव्हा प्रीतीची समाधी तुटली. तिच्या चेहऱ्यावर विसावा घेऊन चिकू झोपी गेला होता. तिनं त्याला हळूच बेडवर झोपवलं आणि दरवाजा उघडला आणि अजयनं हसत विचारलं, काय झालं? आज खूप थकल्यासारखी वाटतेस? नाही, असंच काहीतरी. तू बस, मी चहा घेऊन येते. प्रीती किचनमध्ये आली आणि बाई कामावर न आल्याचं विसरूनच गेली होती. बाहेरची कामं आवरून ती बाहेरच विसावा घेत पडली. आता आत आल्यावर तिनं पटकन काही भांडी धुतली आणि चहासाठी पाणी ओतलं. चिकू काय करतोय? अजयने चहाचा घोट घेत विचारलं. झोपत आहे. यावेळी झोपला? हे ऐकून अजय आश्चर्यचकित झाला. हो, कदाचित तो दुपारी झोपला नसेल, प्रीती म्हणाली आणि मग क्षणभर थांबून ती म्हणाली, ऐक ना, आज चिकू माझ्याशी नीट बोलला नाही. तो खूप शांत आणि गंभीर दिसत होता. का? अजयने आश्चर्याने विचारलं. तो म्हणत होता की मला ते तिथं आवडत नाही, मला घरीच राहायचंय. खरं तर मी दिवसभर त्याच्यासोबत राहावं असं त्याला वाटते, प्रीती संकोचून म्हणाली. अजय थोडा वेळ विचार करत राहिला, मग म्हणाला, तुलाच त्याला चिटकून बसायचं असेल. काय म्हणालास? जणू काही प्रीतीच्या आत आग पेटली. मी त्याची आई आहे, त्याची शत्रू नाही. मी तुझ्यासारखी क्रूर नाही, समजून घे. शांत शांत, रागावू नकोस. जरा शांत डोक्याने विचार कर. या समस्येवर दुसरा काही उपाय आहे का? तू लवकर तयार हो. माझ्या सरांच्या मुलाला त्याच्या वाढदिवशी देण्यासाठी मला भेटवस्तू विकत घ्यायची आहे. तुम्ही जा, मी आज जाऊ शकणार नाही, प्रीती उठताना म्हणाली. मला तुझी ही सवयच आवडत नाही. तू क्षुल्लक गोष्टींवरून भांडतेस. उठ, लवकर तयार हो. नाही अजय, काही पण पुटपुटण्यात काही अर्थ नाही. मला घरी खूप काम आहे. कामवाली बाई पण सुट्टीवर आहे. मला कपडे पण अजून धुवायचे आहेत. ठीक आहे, राहू दे, मी निघतो. चहाची भांडी गोळा करून प्रीती निघू लागली तेव्हा अजयने पुन्हा हाक मारली. अरे ऐक, आता काय? तिनं वळून विचारलं. बड्डेला घालायला एखादा छान शर्ट आहे का इस्त्री केलेला? त्याची काळजी करू नकोस, प्रीती म्हणाली आणि आत गेली. अजयने पायात चप्पल घातली आणि मग हात आणि चेहरा न धुताच निघून गेला. प्रीतीने चिकूला उठवून नाश्ता करून दिला आणि मग त्याला खेळण्यांमध्ये बसवलं. घरातील सर्व कामे आटपून प्रीती उभी राहिली तेव्हा तिला घड्याळात 12 वाजत असल्याचं दिसलं. खोलीत आल्यावर तिला अजय आणि चिकू गाढ झोपेत असल्याचं दिसून आलं. ती पण लाईट बंद करून चिकूच्या शेजारी पडली. लवकरच तिला ही गाढ झोप लागली. सकाळी पाळणाघरात जायची तयारी करत असताना चिकू पुन्हा अस्वस्थ होऊ लागला. मी तिकडे जाणार नाही, मी घरीच राहीन. शेजारची आंटी बघ, ती दिवसभर घरीच असते. ती नेहमी बबलीला स्वतःजवळ ठेवते आणि तू मला तुझ्यापासून नेहमी दूर ठेवतेस. मला लोकांजवळ तू ठेवतेस. तू एक घाणेरडी आई आहेस. मी तिथं जाणार नाही. आम्ही नवीन तुझ्यासाठी बऱ्याच नवीन गोष्टी आणू चिकू. हट्ट करू नकोस. मग तू तिथे एकटा नाहीस. तुझे खूप मित्र आहेत तिकडे. तू सगळ्यांसोबत खेळ, खूप छान वाटेल. प्रीतीने समजावण्याचा प्रयत्न केला. तो चिडक्या स्वरात म्हणाला, नाही, मला ते आवडत नाही. मी तिकडे जाणार नाही. तिथल्या मावशी ओरडतात. मला भूक लागली तर खाऊ पण देत नाही. मला जवळ पण कोणी घेत नाही. आज आम्ही त्या मावशीला फटकारू. चल लवकर उठ, उशीर होत आहे. बूट आणि मोजे घाल. मी इथे झोपू का? चिकू जमिनीवर झोपला. आता प्रीतीची चिडचिड होत होती. चिकू लवकर उठ, नाहीतर बाबा खूप रागवतील. मला ऑफिसलाही उशीर होतोय. होऊ दे, चिकू ओरडला आणि प्रीती पुन्हा पुन्हा घड्याळाकडे पाहत होती. तिला राग येत होता, पण ती राग दाबून चिकूला समजवण्याचा प्रयत्न करत होती. अरे काय चालू आहे? किती वेळ लागेल अजून तुला? अजयने बाहेरून हाक मारली. मी येते 2 मिनिटात, प्रीती आतून ओरडली आणि चिकूला म्हणाली. हे बघ, लवकर उठ, नाहीतर मी तुला मारेन. चिकू आता मोठ्याने ओरडू लागला. तू उठणार नाही का? नाही, मी जाणार नाही तिथं. तू जा, मी इथेच राहीन. प्रीतीने रागाने त्याच्या गालावर जोरात चापट मारली. आता उठतोस की नाही, की अजून एक चापट मारू? प्रीतीचा रागावलेला चेहरा पाहून चिकू घाबरला. तो हळूच उठून बसला आणि रडलेल्या डोळ्यांनी प्रीतीकडे पाहू लागला. मग तो शांतपणे उठला आणि बूट आणि मोजे घालू लागला.
प्रीती त्याचा हात धरून बाहेर आली आणि त्याला जवळ ओढत ती दार लावून स्कूटरच्या मागे बसली. नेहमीप्रमाणे चिकू समोर उभा होता. तिला पाळणाघरात सोडत असताना प्रीतीने चिकूवर प्रेम केलं आणि गाल त्याच्याकडे वाढवला. पण चिकूने आपला चेहरा दुसरीकडे वळवला आणि पुढे सरकला. ठीक आहे बाळा, तिनं परत त्याला जवळ ओढून घेण्याचा प्रयत्न केला, पण चिकूने तिच्याकडे पाठ फिरवली. प्रीतीने हात हलवला, पण चिकूने मागे वळूनही पाहिलं नाही. प्रीतीला धक्काच बसला. चिकू, तिनं पुन्हा हाक मारली. आता चल, खूप उशीर झालाय. अजय प्रीतीचा हात धरत म्हणाला आणि तिला जवळ ओढत म्हणाला, तुझं एकही काम वेळेवर होत नाही. त्यानं स्कूटर सुरू करताना तिच्याकडे पाहिलं. ती अजूनही चिकूला जाताना पाहत होती. आता बसा, तिथं उभं राहून काय बघत आहेस? हा फक्त तुम्हा बायकांचा दोष आहे. छोट्या छोट्या गोष्टींवरून नाराज होत असता तुम्ही, अजय रागाने म्हणाला. पण अजयचा आवाज ऐकल्या नसल्यासारखीच प्रीती तशीच उभी होती. तू येत आहेस की मी एकटा जाऊ? अजय दात काढत म्हणाला. पण जणू काही प्रीती तिथेही नव्हती. चिकूचा घाबरलेला चेहरा आणि त्याची असह्य शांतता तिच्या डोळ्यात तरळत होती. ती विचार करत होती, चिकू लहान आहे. त्याला आपण जन्माला घातला आहे, म्हणून त्याचे न्याय्य हक्कही नाकारण्याचा अधिकार आपल्याला मिळतो का? तू ऐकलं नाही मी काय म्हणलो? अजय ओरडला. असे सांगताच प्रीतीला धक्काच बसला. नाही, मी कुठेही जाणार नाही, ती प्रत्येक शब्दावर जोर देत म्हणाली. काय, तुझं डोकं ठिकाणावर आहे का? तुझा हा निर्णय बरोबर आहे का? हो, अगदी बरोबर आहे, प्रीती मृदू स्वरात म्हणाली. ऐक, त्याला जन्म देऊन काही आपण उपकार केले नाहीत त्याच्यावर. हे आपलं कर्तव्य नाही का, की आपणही त्याच्या सुखाची आणि कल्याणाची काळजी घ्यायला नको का? अजय, मी घरीच राहीन. मला आत्तापासूनच त्याच्या मनात त्याच्या आईवडिलांबद्दल द्वेषाची ठिणगी पडू द्यायची नाही आणि त्याच्या आईवडिलांचं प्रेम मिळणं हा त्याचा न्याय हक्क आहे. मला त्याच्यावर कोणतंही ओझं नको आहे. आपल्याला जेवढे पैसे मिळतील तेवढ्यातच मी जमवेन, मी सांभाळेन, पण चिकूला त्याचा हक्क मिळाला पाहिजे. म्हणजे तुला जायचं नाही का? नाही, प्रीती खणकर आवाजात म्हणाली. अजयने स्कूटर सुरू केली आणि भरधाव वेगात निघून गेला. प्रीती सावकाश पावलांनी परतली. तिचं मन आता खूप शांत झालं होतं. आपल्या निर्णयाचा तिला कोणताही पश्चाताप नव्हता.